आणि पुढची बातमी धक्कादायक तर आहेच, मात्र तितकीच संतापजनक आहे, कारण शालेय पोषण आहारात मेलेला बेडूक आढळलेला आहे। धाराशिवच्या पाडोळी गावात हा किळसवाणा प्रकार घडलेला आहे। पूनम सौदागर यांनी केलेल्या तक्रारीनंतर महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी या संदर्भात पंचनामा केलेला आहे। दरम्यान पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी, ही मागणी आता ग्रामस्थ करतायत। वारंवार किडे मुंग्या निघतात, त्यामुळे हा पोषण आहार नेमका बनवतात तरी कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। तर आपण बघू शकतोय पोषण आहारात हा बेडूक आढळलेला आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे। सध्या वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याचं आपण बघतोय, मात्र तरी सुद्धा योग्य ती पावलं उचलली जात नाही, यामुळे सर्व ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचं आपण म्हणू शकतो। तूर डाळ खिचडी याच्यामध्ये मेलेला बेडूक दिसून आलेला आहे। तरी मौजे पाडोळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेलेला बेडूक दिसून आलेला आहे। तरी मौजे पाडोळे येथील सर्व ग्रामस्थांच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत आहोत। लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत। आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करत आहोत। दरम्यान याआधी घाटकोपरच्या शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये झुरळ सापडलं होतं, तर सांगलीच्या पलूसमध्ये पोषण आहारात मृत साप आढळला होता। नांदेडमध्ये पोषण आहारात अळ्या सापडल्या होत्या। त्यामुळे हा पोषण आहार आहे की शोषण आहार आहे, असा सवाल सातत्यानं उपस्थित केला जातोय।